आज आपण पिकअप रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. यासाठी आपण 3 पाइल्स ठेवणार आहोत. तुम्हाला कोणतीही एक पाइल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. तुमच्या सोयीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून म्हणजे तुमच्या फाईलवर क्लिक करून तुम्ही सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहणार आहोत. फाईल नंबर 1. तुम्ही जर नाईट ऑफ वॅन्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे आणि आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं कार्ड आहे पेज ऑफ कप, क्वीन ऑफ वॅन्ड, टेम्परन्स, 3 ऑफ पेंटॅकल, 5 ऑफ कप, 8 ऑफ कप, किंग ऑफ पेंटॅकल. तर ही कार्ड्स काय सांगतायत? आजच्या दिवसात तुम्ही खूप पॅशनेट ऊर्जेमध्ये दिसता इथे. खूप वेगाने काही ना काही करताय आणि खूप वेगात आहात किंवा वेगात आहात म्हणण्यापेक्षा खूप प्रेशर आहे, बरीच कामं आहेत, घाई आहे, असं इथे दिसतंय. आणि बाकीची जी कार्ड्स आहेत, ती सांगतायत, की जिथे तुम्ही निराश होतात, जिथे काहीतरी दुःख होतं, दुरावा होता किंवा काहीतरी तुम्ही निर्माण करत होतात, पण तिथे काही अडचणींमुळे तुम्ही नकारात्मक होतात. तर तिथे आजच्या दिवसात तुम्हाला काही ना काही संदेश असा मिळतोय, की ज्यामुळे तुम्ही पुन्हा ती क्रिएटिव्ह ते क्रिएटिव्ह काम सुरू करू शकाल किंवा तुम्हाला काहीतरी कल्पना आजच्या दिवसात सुचेल, की आपण अशा प्रकारे सुद्धा करू शकतो. आणि या कल्पनेमुळे जे काही संदेश तुम्हाला मिळालेले आहेत, इथे नाईट ऑफ वॅन्डची ही जी ऊर्जा आहे, ती असं सुद्धा सांगतेय, की एखादी व्यक्ती आजच्या दिवसात खूप वेगाने तुमच्या तुमच्याकडून कामं करून घेतेय किंवा अशी तणावपूर्ण स्थिती आहे आणि त्या व्यक्तीमुळे तुम्ही साहसी बनत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि रिस्क घ्यायला तयार होत आहात. तुम्ही क्वीन ऑफ वॅन्डच्या ऊर्जेमध्ये आजच्या दिवसामध्ये दिसत आहात, की आपण करू शकतो. आत्मविश्वास वाढतोय. जे काही तुमचं ध्येय आहे, त्यासाठी नेमकं काय करायला हवं आणि त्यासाठी जे साहस आवश्यक आहे, ते तुमच्यामध्ये येतंय ह्या व्यक्तीमुळे. जो काही संदेश तुम्हाला मिळत आहे, त्यामुळे नवनिर्मिती काहीतरी तुम्ही करणार आहात. काही ना काही कल्पना तुम्हाला अशा सुचत आहेत, की आपण अशा प्रकारे करू शकतो आणि तुम्ही सकारात्मक होताना इथे दिसत आहात. क्वीन ऑफ वॅन्डच्या खाली हे 8 ऑफ कपचं कार्ड आहे आणि त्या क्वीन ऑफ वॅन्डच्या पुढे टेम्परन्सचं कार्ड म्हणजे ही कार्ड्स अशा प्रकारे आहेत. तर क्वीन ऑफ वॅन्डचं हे कार्ड काय म्हणते हे आपण पाहिलं. पण त्याच्या पुढे टेम्परन्सचं कार्ड आहे. म्हणजे काय? तर तुम्ही हे जे काही करत आहात, त्यामध्ये देवदूत तुमच्या बरोबर आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर असल्यामुळे तुम्ही जुनी जी तुमची स्टाईल होती म्हणा किंवा तुम्ही काही गोष्टी सोडून नवा मार्ग धरत आहात. काहीतरी नवनिर्मिती आता तुम्ही करणार आहात.
तुम्हाला ही कल्पना आता सुचलेली आहे. तुम्ही जे अवघड वाटत होतं त्यातूनच तुमची जी काही स्थिती आहे, जी स्थिती आता तिथे तुम्ही दुःखी आहात, तुम्हाला असं वाटतंय की कसं काय करणार? तर आता असा काही संदेश तुम्हाला मिळालेला आहे, की ज्यामुळे तुम्ही एक नवीन सुरुवात करणार आहात. स्वतःची जुनी स्टाईल सोडून तुम्ही नव्या ढंगात काहीतरी निर्माण करणार आहात. थ्री ऑफ पेंटॅकल आणि त्याच्या खाली आहे किंग ऑफ पेंटॅकल. तर ही कार्ड्स काय सांगतायत? एखादी व्यक्ती जी समृद्ध आहे, ज्ञानी आहे, जी उत्तम मार्गदर्शन करू शकते, अशी व्यक्ती आजच्या दिवसात तुमच्या जीवनात येईल किंवा आलेली असेल आणि त्यामुळे तुम्ही सगळे मिळून काहीतरी योजना आखत आहात. तुम्ही सगळे मिळून प्लॅनिंग करत आहात आणि त्या व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्हाला महत्वाचं वाटतंय. हे मार्गदर्शन ही व्यक्ती तुम्ही जे काही निर्माण करणार आहात, जे तुमच्याकरिता आणि अनेक लोकांकरिता उपयोगी होणार आहे, असं जे काही तुमचं कार्य आहे, त्यामध्ये ही व्यक्ती जे मार्गदर्शन करते ते फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात, तुमचा बिझनेस असेल किंवा जे काही प्रोजेक्ट आहे, तिथे तुम्हाला त्या मार्गदर्शनाचा उपयोग होणार आहे. उपयोग होताना दिसतोय. कारण ही जी व्यक्ती आहे, ती समृद्ध आहे, ज्ञानी आहे, अनुभवी आहे. त्यामुळे ते मार्गदर्शन महत्वाचं आहे. शिवाय ह्या व्यक्तीला भरपूर प्रेम मिळालेलं आहे. लोकांचं भरपूर प्रेम म्हणजे अनेकांना ह्या व्यक्तीचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. ती एका उच्च पदावर आहे. बुद्धिमान अशी व्यक्ती आहे ती. आता आपण मार्गदर्शन काय आहे तुमच्या स्थितीमध्ये हे पाहूया. आजची तुमची ऊर्जा तर आपण पाहिली. तुमच्यासाठी डेथ कार्ड आलंय. म्हणजेच काय, तर ज्या काही कल्पना तुम्हाला सुचत आहेत, जे काही मार्गदर्शन त्या व्यक्तीकडनं तुम्हाला मिळालेलं आहे किंवा आजच्या दिवसात जो काही संदेश तुम्हाला मिळालेला आहे, ज्या कल्पना तुम्हाला सुचत आहेत, त्या तुम्ही आता उपयोगात आणायच्या आहेत आणि स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं आहे. इथे एट ऑफ कपचं कार्ड हे सांगतच आहे, की आता तुम्ही जुनी स्टाईल सोडून नव्या ढंगात काम करणार आहात आणि ब्रह्मांडाच्या या मार्गदर्शनाने सुद्धा हे सांगितलंच आहे, की जे तुम्हाला सुचतंय ते तुम्ही आता उपयोगात आणा. नव्या स्वरूपात तुम्हाला आता यायचं आहे. तुम्हाला स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2, तुम्ही जर किंग ऑफ कपच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं किंग ऑफ कपचं हे कार्ड मुख्य कार्ड आहे. म्हणजे एखादी प्रेमळ व्यक्ती आजच्या दिवसात तुमच्या सहवासात संपर्कात येऊ शकते आणि ही तुमची सुद्धा ऊर्जा असू शकते, जिथे तुम्ही इतरांना प्रेमाने मार्गदर्शन करत आहात किंवा तुम्ही अशा एका पदावर आहात की जिथे तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा उपयोग करून इतरांना मार्गदर्शन करता, इतरांची काळजी घेता. आणि ही किंगची ऊर्जा आहे, म्हणजे तुम्ही पॅशनेट ऊर्जेमध्ये सुद्धा आहात. पहिलंच जे कार्ड आहे ते आहे वर्ल्ड कार्ड. त्यानंतर आहे जजमेंटचं कार्ड. मॅजिशियन. ही तिन्ही कार्ड मेजर कार्ड आहेत. म्हणजे खूप मोठं परिवर्तन आजच्या दिवसात तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. पेज ऑफ वॅन्ड.
6 ऑफ वॅन, 3 ऑफ कप, एस ऑफ कप. सगळीच कार्ड्स पॉझिटिव्ह आहेत आणि मोठी मोठी कार्ड्स आहेत. एकही निगेटिव्ह कार्ड नसल्यामुळे इथे हे रीडिंग खूप सकारात्मक ऊर्जेने असं भरलेलं आहे. इथे काय आहे की ही जी व्यक्ती आहे किंवा ही जी तुमची ऊर्जा आहे ती आपण लक्षात घेता असं हे रीडिंग सांगतंय की आज तुमचा कामाचा विस्तार होतोय किंवा कामाचा विस्तार कसा करावा ह्याबाबत ही व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते. तुमचं अनेक लोकांशी नातं जुळतंय किंवा संपर्क वाढतोय आणि एक चक्र सुद्धा पूर्ण होत आहे. जजमेंटचं जे कार्ड आहे, द वर्ल्डचं जे कार्ड आहे ते एका चक्राला पूर्ण झाल्याबद्दल पण सांगतंय. शिवाय तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय इथे. संपर्क तर वाढतोच आहे, कामाचा विस्तार पण होतोय, पण आत्मविश्वास वाढतोय. आणि जजमेंटचं जे कार्ड आहे ते सांगताय की तुमचा उपचार होतोय. तुम्हाला यश कसं मिळू शकतं ह्याचा मार्ग मिळतोय. कारण ह्या 2 कार्डच्या खाली, द वर्ल्ड आणि जजमेंटच्या खाली 6 ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं ही व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय. त्यामुळे तुमचा उपचार सुद्धा होतोय. कारण मनाने आपण जर कुठेतरी चिंता करत असू किंवा टेन्शनमध्ये असू, आपण त्रस्त असू आपल्या कामाने की कसं यश मिळणार, ह्या चिंतेमुळे आपण जर कमजोर झालेले असू तर तिथे ही जी व्यक्ती आहे ती प्रेमळ अशी व्यक्ती आहे, अनुभवी अशी व्यक्ती आहे आणि त्यामुळे ती व्यक्ती जे काही तुम्हाला सांगत आहे त्यामुळे तुमची प्रगती होत आहे, तुमचा आत्मविश्वास वाढतोय, हिलिंग होतंय तुमचं. तुमचे देवदूत जे आहेत ते काहीतरी अनाउन्स करतायत. ह्या व्यक्तीच्या मार्फत तुमचे देवदूत तुम्हाला मदत करत आहेत. तुमचे देवदूत तुमच्या बरोबर आहेत आणि ते तुमचा उपचार करतायत. ते तुम्हाला हा मार्ग दाखवत आहेत की नेमकं तुम्ही काय करायला हवं. त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही प्रगती करायला हवी. इथे कार्डमध्ये प्लसचं साईन आहे आणि डॉक्टरांचं जे चिन्ह असतं त्याप्रमाणे आहे. तर हे कार्ड सांगतंय की जे काही ही व्यक्ती अनाउन्स करत आहे त्यामुळे तुम्हाला स्पष्टता येत आहे. तुम्हाला कळतंय की आतापर्यंत आपण कोणत्या गोष्टींमुळे अडकून राहिलो होतो आणि चिंता करत होतो, तर आता आपण नेमकं काय करायला हवं. मॅजिशियनचं कार्ड तुमच्या शक्तीला दाखवतंय. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेतच, पण आता एक वेगळीच शक्ती तुमच्यामध्ये आलेली आहे की आपण इतरांसमोर आपल्याकडे जे काही ज्ञान आहे, जे काही साहित्य आपल्याकडे आहे त्याचा उपयोग करून आपण सादर करू शकतो. काय करायला हवं हे स्पष्टता आल्यामुळे तुम्ही एका वेगळ्याच शक्तीमध्ये इथे आज दिसत आहात. समूहाशी जोडले जात आहात. सेलिब्रेशन आजच्या दिवसात दिसतंय. तुम्ही आनंदी दिसत आहात आणि तुमच्या गोष्टी इतरांबरोबर शेअर करत आहात. इतरही तुमच्याबरोबर अनेक गोष्टी शेअर करताना इथे दिसत आहेत. आणि मॅजिशियनचं हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की तुम्हाला कळतंय की तुम्ही काय करू शकता. तुमच्याकडे जी ताकद आहे तिचा उपयोग कसा करायला हवा. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. अनंताची जी शक्ती आहे, ब्रह्मांडाची जी शक्ती आहे तिच्याशी तुम्ही जोडले जात आहात आणि तुमचा पूर्ण भरोसा आहे त्या शक्तीवर. पेज ऑफ वॅन्ड आणि एस ऑफ कप ही कार्ड्स काय सांगतायत की जिथे अवघड होतं किंवा जिथे तुम्हाला स्वप्न तर तुम्ही पाहिलेलं पण
कसं करावं हे कळत नव्हतं. तर तिथे ही व्यक्ती जे काही मार्गदर्शन करत आहे, त्यामुळे आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती जे मार्गदर्शन करते त्यामुळे तुम्हाला मार्ग मिळत आहे. तुम्हाला कळतंय की आपण नवनिर्मिती कशी करायला हवी. त्या कल्पना तुम्हाला सुचत आहेत. ही जी ऊर्जा आहे तुमची या रीडिंग मधली ती खूपच सकारात्मक अशी आहे. पण तरी सुद्धा ब्रह्मांडाचा काय संदेश आहे, काय मार्गदर्शन आहे तुमच्या बाबतीत हे आपण एका कार्डद्वारे पाहणार आहोत. इथे कार्ड आलंय हाय प्रेस्टेस. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचं ऐकायचं आहे. तुम्हाला संतुलित राहायचं आहे आणि ब्रह्मांडाच्या दिव्य शक्तीबरोबर स्वतःला जोडायचं आहे. ब्रह्मांडाशी तुम्ही जितकं घट्ट नातं कराल, तितकं तुमचं तुम्ही जे काही करत आहात, त्यामध्ये गोष्टी सहज होत जातील. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3. तुम्ही जर सन कार्डला निवडलं असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. इथे सन कार्ड आलंय म्हणजेच तुम्ही खूप सकारात्मक आजच्या दिवसात असणार आहात आणि ज्ञानाला सुद्धा हे कार्ड दाखवतंय. हे कार्ड दाखवतंय सूर्याच्या त्या ऊर्जेला, म्हणजे तुम्ही स्रोत बनत आहात किंवा तुमच्याकडे खूप सारं ज्ञान येत आहे. तुम्ही पॅशनेट आहात आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे काहीतरी नवीन करायचंय. तुम्हाला आशा आहे की मी करू शकतो. इतके तुम्ही सकारात्मक दिसत आहात. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 10 ऑफ पेंटॅकल, द फूल, नाईट ऑफ सॉर्ड्सचं जे कार्ड आहे ते रिव्हर्स आलंय. सेवन ऑफ वँडचं कार्ड सुद्धा रिव्हर्स आलंय. 7 ऑफ पेंटॅकल, पेज ऑफ पेंटॅकल आणि 7 ऑफ कप. तर ही कार्ड्स काय सांगतायत? इथे मुख्य कार्ड सन कार्ड आहे. ते मी म्हटलंच की तुमची आजची ऊर्जा सकारात्मक दिसत आहे. तेच इथे बाकीच्या कार्ड्स मध्ये दिसतंय. जी कार्ड्स रिव्हर्स आली आहेत ती कार्ड्स काय सांगतायत? रिव्हर्स कार्ड सांगतायत की जी काही भ्रमित स्थिती होती, ह्या कार्ड्सच्या खाली 7 ऑफ कपचं हे कार्ड आहे. तर जी भ्रमित स्थिती होती, नेमकं आपण काय करावं हे जिथे कळत नव्हतं, अशी जी तुमची स्थिती होती, तिथे आधी तुमचा संघर्ष होत होता. आधी तुमची ऊर्जा अशी होती, संघर्ष करत होती आणि खूप वेगाने तुम्ही विचार करत होतात. अनेक विचार तुमच्या मनात येत होते. खूप वेगाने तुम्ही जात होतात. पण आता तुम्ही विचारपूर्वक वागताय. संघर्ष तुमचा कमी झालाय ह्यासाठी, कारण तुम्ही सकारात्मक झालेले आहात आणि तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होतंय की ज्यामुळे तुम्ही ह्या भ्रमित स्थितीमधून बाहेर पडत आहात. तुम्हाला स्पष्टता येते. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 10 ऑफ पेंटॅकल आणि त्याच्या खाली आहे 7 ऑफ पेंटॅकल. तर हे कार्ड काय सांगतंय? हे कार्ड सांगतंय पैशाबाबत जी चिंता तुमची होती, तर तिथे तुम्हाला मार्ग मिळत आहे. तिथे ते ज्ञान मिळतंय की पैसा कसा कमवला जाऊ शकतो किंवा जी आर्थिक चिंता होती त्याबाबत काही ना काही तुम्हाला मार्ग मिळतोय. तुम्हाला संपर्क कसा वाढवायचा
किंवा तुमचा व्यापार कसा तुम्ही वाढवू शकता, कामाचा विस्तार कसा करू शकता, ह्याबाबत हे ज्ञान मिळतंय. ह्याबाबत आता तुम्ही सकारात्मक होताना इथे दिसत आहात. द फूलचं हे कार्ड, त्याच्या खाली आहे पेज ऑफ पेंटॅकल. तर जी सुरुवात तुम्ही तुमच्या व्यवसायात केली होती, ज्या कल्पना घेऊन तुम्ही ही सुरुवात केली होती, तिथे आता एक नवी सुरुवात, नवी यात्रा तुमची होत आहे. म्हणजे तुम्ही समर्पित भावात तर दिसत आहात, पण तुम्ही आता एक नवी यात्रा सुरू करताना दिसत आहात आजच्या दिवसापासून. आजच्या दिवसापासून तुमचा व्यापाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा त्याबाबत काहीतरी नवी सुरुवात तुमची होत आहे आणि तिथे तुम्ही विश्वासाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात. अनेक इच्छा, आशा मनात ठेवून तुम्ही या यात्रेवर निघत आहात आणि ही यात्रा तुमची इकडे आर्थिक बाजू कशी नीट करता येईल ह्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात. ह्याबाबत तुम्ही सकारात्मक होत आहात. असं असू शकतं की आधी पैशाच्या बाबत तुम्ही नकारात्मक होतात, तर आता तुम्ही सकारात्मक झालेले दिसत आहात. हीच भ्रमित स्थिती, जी नकारात्मकता पैशाबाबत तुमच्या मनात होती, ती आज दूर होताना इथे दिसते. मार्गदर्शनासाठी आपण एखादं कार्ड काढूया, पाहूया ब्रह्मांडाला तुम्हाला काय सांगायचं. ब्रह्मांड इथे सांगतंय की भाग्य तुमच्या बाजूने आहे आणि त्यासाठी तुम्ही फक्त आता विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही जे काही करताय ते करत राहा, तुमच्याकडून तुम्ही प्रयत्न करत राहा आणि बाकीच्या गोष्टी काळावर सोडा. ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार आहे. भाग्य तुमच्या बाजूने आहे. योग्य वेळी योग्य गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.